हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आणि आज आहेत रविवार। चालू आहे पिल्लूचं खेळणं बघा। फक्त गॅलरीतनं खाली वाकून बघत राहते। हाय कर, हाय हाय फ्रेंड, हाय फ्रेंड कर, हाय कर, हाय कर, हाय हॅलो फ्रेंड। तर इथं पिल्लू आणि माझं चालू होतं खेळणं। पिल्लूसोबत खेळावं लागतं तिचे पप्पा नसताना। आणि रविवार होता आणि वाजले होते सकाळचे 10:30। त्यामुळे आम्ही दोघी फ्रेश होऊन बाहेर खेळत होतो गॅलरीमध्ये, कारण सकाळी खूप सारी थंडी हवा असते तिकडनं। आणि पिल्लूला असं वाटत होतं मी कॅमेरा मोबाईलकडे बघून कोणासोबत बोलते, कारण व्हिडिओ कॉल असल्यानं चालू असतो ना, तेव्हा तिला असं वाटत होतं व्हिडिओ कॉलच चालू आहेत कोणाचा तरी। आणि थोड्या वेळानंतर मग तिला परत गाडी शेजारचे मुलगी तिच्यासोबत ती गाडी खेळत होती। तिला खूप आवडते गाडी खेळायला आणि ती खूप छान एन्जॉय पण करते गाडीवर। त्यानंतर आम्ही तिच्यासोबत खेळलो। सर्दी पुसून घे, सर्दी पुस, हां गुड गर्ल। हां पिल्लूसोबत खेळून झाल्यानंतर म्हटलं 11 वाजले होते आणि नाश्ता पण करायचा होता। त्यामुळे मी इथं डोशांसाठी रवण करून ठेवलं होतं। तसं तर मी दोघांसाठी करणार होते, पण पिल्लूचे पप्पा घरी नसल्यामुळे मला एकटींसाठीच करावं लागत होतं। आणि असं खरं तर मी डोसे पहिल्या वेळेस करत होते, कारण की मला डोसे जमत नाही। मी इडली करत असते, पण ह्यावेळेस म्हटलं जमत नाही असं करून चालणार नाही ना, शिकायचं कधी। त्यामुळे विचार केला की आज डोसे बनवायचेच। त्यामुळे मी असं ट्राय करत होते जमताय का डोसे। पण ते म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, तसं झालं। मी डोसे बनवायला घेतले आणि डोसे अगदी परफेक्ट जमत होते। त्यामुळे मलाही छान वाटत होतं की मी करून बघते तसं जमतंय। एरवी तर मला डोसे पिल्लूचे पप्पाच करून देतात, त्यांना खूप छान येतात, त्यामुळे तेच बनवतात। आणि इडली बनवायची असली तर मी इडली बनवत असते। डोसे बनवून बघितले पण जमत होते, त्यामुळे मलाही चांगलं वाटलं आणि मी माझ्या नाश्त्यापुरते डोसे बनवून घेतले होते। डोशांना तेल लावायचं नसतंय खरं तर एवढं, पण मला असं वाटलं की जर तो निघाला नाही तर खाली चिटकला तर पॅनला, त्यामुळे मी तेल टाकून त्याला परतण्याचा प्रयत्न करत होते डोशाला। आणि ते साईडने भाजून घेतल्यानंतर डोसा एकदम अलगद वरती निघाला, त्यामुळे मी दुसरी साईडही भाजून घेतली। तसं तर दुसरी साईड भाजायची नसते, पण मी भाजली, कारण मला असं वाटलं की थोडं कच्चा राहिलं असेल तर। पण जेव्हा मी टेस्ट करून बघितलं ना, तर तेव्हा कळालं की डोसा अगदी परफेक्ट जमला आहे। त्यामुळे मला पण मनाला असा आनंद झाला होता की जमते, मी आता पुढच्या वेळेस पण करू शकते आणि पिल्लूच्या पप्पालाही खाऊ घालू शकते बनवून, त्यामुळे। आणि मी नंतर ते डोशांसोबत खायला शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि पिल्लूसाठी टोमॅटो सॉस लावून दिला होता। अशा प्रकारे आम्ही दोघींनी डोसा एन्जॉय केला नाश्त्याचा। अशा प्रकारे गेला आमचा संडे मॉर्निंगचा। आणि त्यानंतर पिल्लूच्या पप्पाच्या संध्याकाळी 4 आले आणि मम्मी परत बाहेर गेलो। तर अशा प्रकारे गेला आमचा संडे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि माझे शॉर्ट चॅनलही असतात कॉमेडी, तर ते कॉमेडी चॅनललाही सपोर्ट करा। थँक्यू।